नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण धणे कोणत्या प्रतीचे घ्यावे मसाल्यामध्ये आणि हळद कशी वापरावी, कोणत्या प्रतीची वापरावी ते आपण पाहणार आहोत। हळदीतला फरक जाणून घेणार आहोत। मसाला सिरीज आपल्या चॅनलवर सध्या चालू आहे। ठाणे मसाला मार्केटचा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठून मसाले मिळतील किंवा कोणत्या दर्जाची कोणत्या प्रकारची कुठे तुम्हाला मिरची मिळून जाईल आणि होलसेलच्या भावामध्ये तो जरूर व्हिडिओ पहा, तो मी शेअर केलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चला जाणून घेऊया। सर्वात प्रथम पहा, इथे आहेत हे नायलॉन धणे। नायलॉन धणे म्हणजे हे मशीनमध्ये धुवून घेतलेले असतात। हे जंगली धणे म्हणून पण ओळखतात। हे अशा प्रकारचे असतात, तुम्ही पाहू शकता। तर तुम्ही हे कमी भावामध्ये मिळतात आणि याचा रंग पहा कसा आहे। याचा रंग थोडासा असा काळपट आणि हिरवट असे आहे। उत्तम दर्जाचा धणा म्हणजे इंदोरी धणे। हे मसाल्यामध्ये रंग पण छान आणतात आणि पहा चवीला पण खूप सुंदर असतात। आणि आपण ना धण्याची चांगली पारख करायला शिकायची, तर असे चुरडून घ्यायचे आणि त्याचा सुगंध घ्यायचा, म्हणजे आपला मसाला सुद्धा चांगला सुगंधित होतो। आणि धणे आपण प्रत्येक मसाल्यामध्ये वापरतोच, तर धणे चांगले ओळखायला शिका आणि बघा सुगंध घ्यायचा असा आणि मग आपण धणे विकत घ्यायचे। हे आहेत इंदोरी, हे जरा आकाराने लहान असतात आणि हिरवे आहेत पहा। तर आपण पाहिले इथे नायलॉन धणे आहेत, इथे इंदोरी धणे आहेत आणि इथे आहेत एक गावरान धणे। एकदम साधे धणे आहेत हे। तुम्ही गावरान धणे हे सुद्धा तुम्ही मसाल्यामध्ये वापरू शकता। हे ओरिजिनल धणे आहेत पहा आणि हे असे दिसतात। तुम्हाला मी जवळून दाखवते। हे धणे आहेत असे, हे आहेत नायलॉन धणे, हे आहेत इंदोरी धणे पाहू शकता आणि हे पण आहेत सुगंधित असे धणे, गावरान धणे। तीन प्रकारचे धणे आपण पाहिले। ही आहे इंदोरी धाणे। धणे आपण पाहिले, ह्याला इंदोरी धाणे असे म्हणतात। हे धणे थोडेसे आकाराने लहान असतात आणि याचा पण सुगंध उत्तम दर्जाचा असतो। तर अशा प्रकारे हे धणे आहेत। तर तुम्ही यंदाच्या मसाल्यामध्ये कोणत्या प्रतीचे कोणते धणे वापरायचे हे नक्की विचार करा आणि मग तुमचा वर्षभराचा मसाला बनवा। हे नायलॉन धणे, हे गावरान धणे, इंदोरी धणे आहेत। हे जरासे थोडेसे महाग असतात, थोडीशी तफावत असते प्रत्येकाच्या किमतीमध्ये, त्याचा दर्जा ठरतो आणि मसाल्यामध्ये त्याची चव आणण्यासाठी आपण धण्याचा वापर करतोच। तर हिरवेगार असे धणे असतात, ते कदाचित त्याला कलर मारलेला असतो, रंग मारलेला असतो, तर धणे ओळखायला नक्की शिका। आपण धण्यातली तफावत पाहिली तर आपण इथे हळद पाहतोय। तर तुम्हाला आपण धणे पाहिले, धण्यातली तफावत थोडीशी जाणून घेतली, तर आपण हळदीमध्ये पाहूया। हळदीमध्ये किती व्हेरायटी आहेत आणि आपल्याला हळद कोणत्या प्रकारची वापरायची आहे। ही थोडीशी बघा, ही जी हळद असते ना, थोडीशी ह्याचा रंग ना पिवळा धमक नसतो, ही थोडीशी काळपट अशी असते। राजापूरची ही साधी हळद आहे, ह्याला साधी हळद म्हणतात। आणि ही आहे ना, ही जी आहे ही तुकडी हळद आहे। हळदीचा रंग थोडासा काळपट येतो आणि मसाला पण आपला काळपट होऊ शकतो। तर तुम्ही ठरवा तुम्हाला कोणती वापरायची आहे। ह्याला तुकडी हळद म्हणतात, याच्यामुळे मसाला तुमचा थोडासा कलर चेंज होऊ शकतो। तुम्हाला ही जवळून दाखवते। आता जी ही दिसते ना, ही सेलमची हळद, सगळ्यात महत्त्वाची मसाल्यामध्ये पिवळा धमक। तुम्हाला जर हळद वेगळी वापरायची असेल आणि हळद आपण वेगळी सुद्धा दळून घेत असतो दरवर्षी, तर ही नक्की वापरा। ही सेलमची हळद आहे। याचा वापर तुम्ही कशामध्ये, दूध मसाल्यामध्ये किंवा ब्युटीच्या प्रोडक्ट्समध्ये वापरू शकता। बरेच लोक याचा ब्युटी प्रोडक्ट्समध्ये वापर करतात आणि तुम्ही ही ओरिजिनल ही हळद जी आहे ती तुम्ही मसाल्यामध्ये थोड्याशा प्रमाणात घेऊन वापरू शकता। याचा सुगंध, स्वाद, याची चव आणि याचे औषधी गुणधर्म बरेचसे आहेत। तर तुम्ही ठरवा तुम्हाला कोणती हळद घ्यायची। तर ही बघा, ही आकाराने कशी आहे सेलमची हळद। आणि इतर हळद तुम्ही राजापुरी हळद पहा, ही हळद पहा, थोडासा काळपट, पण ही ओरिजिनल अशी प्युअर पिवळी हळद आहे आणि त्याचा आकार सुद्धा बघा केवढा आहे। मसाल्यामध्ये आपण हळदीचा वापर करतच असतो, कारण हळदीचं खूप औषधी गुणधर्म आहेत, ते सगळ्यांना माहीतच आहेत की हळदीमुळे आपल्या पोटातले जखमा भरून निघतात, म्हणून आपण हळदीचा वापर जेवणामध्ये करत असतो। मसाल्यामध्ये बरीच जण कमी जास्त प्रमाणात घेत असतात हळदी। तर ही जी हळद आहे ना, ही आहे गट्टा हळदी।
तर ही जी हळद आहे गट्टा हळदी, याचा तुम्ही घाटी मसाला, मिक्स मसाला, आपले जे कोणतेही मसाल्यामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. खूप चांगली चवीला हळद आहे आणि याच्यामुळे आपला मसाल्याचा रंग टिकून राहतो, बदलत नाही. तर ही गट्टा हळदी आहे, ही सेलमची हळद आहे, ही राजापुरी साधी हळद आहे, तुकडी हळद आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जाणून घ्या हळदीचे. तर आता यंदाच्या मसाल्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारची हळद वापरायची याचा मी प्रयत्न केला आहे, की थोडीशी माहिती आहे तुमच्याशी मी शेअर केलेली आहे. तर हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांना मसाल्यामध्ये काही माहिती नसेल तर त्यांना फायदेशीर ठरेल. तर व्हिडिओ होता खास मैत्रिणींनो तुमच्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.